प्रदीप लक्ष असू द्या, गोलंदाजी करणाऱ्या संघाला तुम्ही टाइम अलर्ट करा की 3 षटक आपले 15 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजेत, 4 षटक आपले 20 मिनिटांमध्ये कव्हर व्हायला पाहिजेत. पण त्या अगोदर प्रदीप लक्ष असू द्या, 3 षटक आपले 15 मिनिटांमध्ये कव्हर व्हायला पाहिजेत. जर 3 षटक 15 मिनिटांमध्ये कव्हर झाले नाही तर शेवटच्या ओव्हरमध्ये 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतात, तर तुम्ही ते 4च ठेवू शकता. एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही पॅनल्टी लगेच त्यांना पॅनलाइज करा. चला, पंचांचा ग्रीन सिग्नल. प्रताप जाधव, चला थांबायचं आहे 2 मिनिटं. चला, भाल संघ तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी ते पॅनलाइज केली जाते. तुम्ही ड्रेस कोड मध्ये नसल्यामुळे तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी पॅनलाइज केली जाते. चला, भाल संघ लक्ष असू द्या, 2 धावांची पॅनल्टी तुम्हाला पॅनलाइज केली जाते. जसं पहिलं सत्र संपेल, पहिल्या सत्रामध्ये जो टोटल स्कोर होईल त्या टोटल स्कोर मध्ये आपण त्या 2 धावा ऍड करू. पहिलाच बॉल आलाय डॉट. इथे चांगली सुरुवात राहिली आहे, आपल्याला संघ पाहायला मिळतोय. भाल गोलंदाजी ट्रॅक वरती परेश, गोलंदाजी ट्रॅक वरती समोर हर्षद तरे, शेखर भुईर. 2 धावांची पॅनल्टी. खूप चांगलं आयोजन आपल्याला जनवन पोसरी संघाचं पाहायला मिळते. पुढचा बॉल लॉंग लेगला, चेंडू फरार. शेवटच्या क्षणाला तिथे अडवणी केली गेली, काय क्षेत्ररक्षण राहिलंय, मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू निघून गेलाय. 4 साठी चौकार. थँक्यू. शिव विचारांनी ओंजल भरावी, कधी मानसिक शक्ती अटल्यावर मिळते उभारी या मनाला. छत्रपती शिवराय म्हटल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. पुढचा बॉल उडवलाय, लॉफ्टेड ड्राईव्ह, सरळ ब्लॅक स्क्रीनच्या डोक्यावरनं सीमापार षटकार. थँक्यू सो मच. 10 धावा धाव पुस्तकावरती 3 चेंडूचा खेळ संपलाय. ही स्पर्धा खरं तर लाईव्ह कव्हर केली जाते, ग्रामीण टेनिस क्रिकेट. आमचे नीरज यांच्या माध्यमातून आणि त्यांची सर्व टीम, तुमचं सुद्धा विशेष आभार. इथून फटका हवेमध्ये फ्लाय झालाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पहिला गडी मैदानाच्या बाहेर. विकेट नंबर 1 हर्षद तरे, बॅक टू डग आउट. विभागाचा जर विचार केला आणि या मात्रेपाडा क्रिकेट मैदानाचा जर विचार केला तर जेव्हा जेव्हा मात्रेपाडा क्रिकेट मैदानावरती मॅचेस होतात तेव्हा तेव्हा खरं तर आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती ती स्पर्धा लाईव्ह कव्हर करताना आमचे तेजस भुईर यांचं खरं तर विशेष कौतुक करायला हवंय. कारण मात्रेपाडा मैदानावरती जेव्हा जेव्हा क्रिकेट स्पर्धा होते तर त्यांची वाहिनी ही स्पर्धा लाईव्ह कव्हर खरं तर करतात आणि मलंगड विभागामध्ये खरं तर विशेष प्राधान्य या ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीला दिलं जातं. तर त्यांचं सुद्धा विशेष आपण कौतुक करूयात. पुढचा बॉल गोलंदाजी फलंदाजी मार्गवरती आपल्याला राज मात्रे पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा, काय गोलंदाजी आहे, सुरेख गोलंदाजी, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र तिथे डिलिव्हर केलं होतं परेशनं. 10 धाबा फक्त धाव पुस्तकावरती 5 चेंडूंचा खेळ संपलाय.
राम आमचे रामजी पितले बोला. जेवलो 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 संध्याकाळी आता वस्तीला आहे. अरे हो नक्की जेवलो, जेवायला येणार होतो परत घरी टाइमपास होतो ना म्हणून ना आलो. येतो संध्याकाळी. काय कुठं आहेस? ये मग म्हणजे हा हा हम्म. ठीक आहे ये मग ये. 10 धाबा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा गोलंदाज प्रमोद सुरकादे गोलंदाजी मार्कवरती. एवढा चांगला आवाज येतो इथं लाईव्हला. कसा आवाज येतो माझा? प्रत्येक लाईव्हला माझा मी आवाज ऐकत नाही नंतर युट्यूब लाईव्हला. मला लई बेकार आवाज येतो. पहिलाच बॉल सुरेख गोलंदाजी तिथे सुरेख चेंडू डिलिव्हर केला जातोय. प्रमोद सोरकादे हा नवीन गोलंदाज आहे. धावपुस्तकावरती 10 धाबा झाल्यात. 10च्या सरासरीने धाबा जमा केल्या जात आहेत. पुढचा बॉल उडवलाय लॉग ऑनच्या डोक्यावरनं. लॉफ्ट केलाय सीमा पार. लॉक केलेला हा चेंडूला ठोकलाय षटकार. पुढचा बॉल आता फटका हवेमध्ये फसलाय. चेंडू नजीक क्षेत्ररक्षक येतील का? मात्र तिथे खूप लांबचा प्रवास होता. तिथे अडवणी केली गेली. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत या चेंडू नजीक येत आहेत. 2 धाबा. बाल संघाचा जर विचार केला तर कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल, कारण 2 धावांची पॅनल्टी सुद्धा त्यांना इथे पॅनलाइज केली जाते, कारण ड्रेस कोड नसल्यामुळे. खरं तर आणि या विभागामध्ये जर विचार केला ना तर पॅनल्टी दिली तरी तो संघ काही बोलला नाही. हे खरं तर क्रिकेटचा मान आणि क्रिकेटचा हा सन्मान आहे. ठोकलाय षटकार मिड विकेटच्या डोक्यावरना. थँक्यू डीजे. स्वर्गाहुनी सुंदर आई तुझे स्थान, अमृताहुनी पवित्र आई तुझे नाम. एकीवीरा चरणी खरं तर नतमस्तक आणि एकीवीरा आईचं हे सुंदर संगीत आपल्याला पाहायला मिळालं. पुढच्या बॉलवरती आली आहे फक्त सिंगल. दुपारचं हे वातावरण आहे आणि दुपारच्या वातावरणामध्ये एकदम शांततेनं क्रिकेट पुढे सरकत चाललाय. खरं तर एका धामीनं संघ जाऊन पोचलाय. धावपुस्तकावरती 25. अजून एक बॉल खेचायचा होता फटका बॅटचा, तिथे संपर्क झाला नाही. आलाय डॉट बॉल. आता धावपुस्तकावरती धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.50च्या सरासरीनं धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 धाबा. पुस्तकावरती धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.50च्या गुड लाईव्ह डीजे ऑल द बेस्ट टीम. गुड सीट फिरवली मॅच. मिलजे टीम साठी खूप सारे शुभेच्छा. किंग बेस्ट ऑफ लक. पाली अंतरली बिग फाईट. चिंचवली टीम ऑल द बेस्ट. लाईव्हला यायचं तुझे म्हणजे चला फास्ट स्पीडअप करायचंय तुम्ही.
पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती तिसऱ्या क्रमांकाचा प्रथमेश आहे गोलंदाजी मार्गवरती. प्रथमेश मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती 25 धावा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा काय सुरेख गोलंदाजी राहिली भाल क्रिकेट संघाची. चला लाईव्हला इथे रिव्ह्यू नसेल, लक्ष असू द्या, फक्त वाईड आणि नो साठी रिव्ह्यू असेल. 2 पंच सल्ला मसलत करतील, जो काही डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला फलंदाज बाद आहेत, तिथे फलंदाज बाद. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. तिथे यष्टी रक्षक होते विनायक चिकनगर, त्यानं ही झेल पकडली, तिथे बॅटची एज लागली होती आणि फलंदाज बाद. चला विकेट हॅट्रिक साठी सुभाष मात्रे आणि हर्षल मडबी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. पुढचा बॉल. ओहो काय गोलंदाजी आहे, तिथे असं वाटलं होतं फलंदाजाला की वाईड बॉल जाईल, मात्र यस्त्यांचा वेध तिथे फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि फलंदाज अजून एक मैदानाच्या बाहेर अर्जुन मात्रे. काय सुरेख गोलंदाजी होते. पुढचा बॉल आलाय, अजून एक डॉट बॉलची समाप्ती झाली. तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रथमेश मात्रे. सुंदर गोलंदाजी राहिली. 3 चेंडू त्याच्या माध्यमातून डिलिव्हर करण्यात आले, एकही रन अजून त्यानं खर्च केली नाही. 2 विकेट मैदानाच्या बाहेर पाठवल्यात. पुढचा बॉल अजून एक डॉट बॉल. इथे विक्रम करेल का गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतो प्रथमेश मात्रे. 4 चेंडू लागोपाठचे डॉट फेकले आणि त्यामध्ये 2 विकेट मिळवले. चला पिसारबे संघ आणि चिंचवली संघ लगेच आपण नाणेफेकीसाठी यायचंय. हा पहिला ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला. पुढचा बॉल इथून फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय, क्षेत्ररक्षक आहेत, अजून एक विकेट. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या गोलंदाज प्रथमेश मात्रेसाठी. जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. मंत्रमुग्ध करून सोडणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 25 धावा 5 चेंडूंचा खेळ संपलाय. अद्याप एकही धाव प्रथमेश मात्रेनं खर्च केली नाही, मात्र 3 विकेट प्राप्त केल्यात प्रथमेश मात्रेनं. सुंदर गोलंदाजी. जर एक हा डॉट बॉल आला शेवटचा तर इथून पहिला गोलंदाज असेल जो या स्पर्धेमधील मेडन षटक हाताळेल. मात्र तो विक्रम प्रथमेश मात्रे रचेल का हे पाहणं तेवढंच आवश्यक. सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट, त्यानंतर लागोपाठचे 2 डॉट बॉल आणि त्यानंतरची लगेचच विकेट. आता शेवटचा बॉल मार्गस्थ असेल आणि 25 धावा धाव पुस्तकावरती. चिंचपाडा संघ सुरुवात चांगली झाली होती, मात्र मधल्या खरं तर
मधल्या फलंदाजांनी तेवढी चांगली फलंदाजी कामगिरी केली नाही. शेवटच्या बॉलवरती आली सिंगल. एक धाब्याचं रूपांतर 2 धाब्यामध्ये करायचं होतं, मात्र फलंदाज तिथे अडकलेत. तू मी करत असताना तिथे फलंदाज झालेत बाद. रनआउटचा शिकार. फलंदाज बाद होतोय. संचित मात्र तिथून बाद होत असताना तब्बल 5 गडी मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. या चिंचपाडा संघाच्या धावपुस्तकावरती आता 26 धावा पाहायला मिळतात. प्रथमेश मात्रे त्यानं धाव खर्च केली फक्त एकच आणि 3 विकेट मिळवली. काय कमालीची गोलंदाजी प्रथमेश मात्रेची आपल्याला पाहायला मिळाली डीजे. मनाल मात्रे आता 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज झालाय. 3 षटक संपलेत आणि 26 धावा आपल्याला धावपुस्तकावरती पाहायला मिळाल्या. नवीन फलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यश मात्रे स्ट्रायकर एंड भरती. स्ट्रायकर एंड भरती यश मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. मिडल ऑर्डर मध्ये हवी तशी फटकेबाजी चिंचपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळत नाही. 5 विकेट मैदानाच्या बाहेर तब्बल इथून गेलेत. आणि मिडल ऑर्डर मध्ये खरं तर 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज राज मात्रे तोही नॉन स्ट्रायकर एंडला आहे. आणि 7व्या क्रमांकाचा फलंदाज यश मात्रे तो फलंदाजी मार्गवरती आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. थोडासा लो स्कोअरची मॅच आपल्याला ही पाहायला मिळेल. इथून फटका फसला होता तिथे स्वतः गोलंदाज आले होते. कॉटन बोल्टची संधी होती, मात्र तिथून झेल जमिनीला दान केली आहे आणि आले फक्त एकच धाव. 27 धावा 34 षटक सुरू असताना. चला पिसारवे आणि चिंचवली संघ लक्ष असू द्या. तुम्ही इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकी करण्यासाठी येणं तेवढंच महत्त्वाचं आहे. अन्यथा तुम्हाला पॅनल्टी इथे पॅनलाइज केली जाईल, याकडे लक्ष असू द्या. 27 धावा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल उडवलाय, चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट सीमा पार. षटकार. थँक्यू सो मच डीजे. धाव पुस्तकावरती आता 33 धावा. पुढचा बॉल इथून टॅपिंग क्रिकेट हलक्या हातानं टॅप केलाय. तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील, फलंदाज बाद. अजून एक धक्का. टीम चिंचपाडा क्रिकेट संघाचा फलंदाज बाद होतोय राज मात्रे. चौतीस धावा आता बनल्या जात आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल पंचाकडे अपील मागितली जाते लेग बिफोर विकेटची, मात्र तिथे दात फेटाळली आली आहे. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. आता धावपुस्तकावरती 35 धावा. आजच्या दिवसामधील सर्वात कमी धावसंख्येचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावा धावपुस्तकावरती
आता शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती किती धामा जमा करेल ही पाहणं महत्वाचं आहे. किती धामांचं टार्गेट सेट करेल तिथे फलंदाज झालेत बाद. रनआउटचा शिकार. 4 षटक संपलेत. पहिलं पूर्वार्ध संपलंय. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. 35 धावा धाव पुस्तकावरती आणि त्यामध्ये आम्ही लक्षात असू द्या भाल संघ 35 धावा झाल्यात धाव पुस्तकावरती आणि त्यामध्ये 2 धावांची पॅनल्टी आम्ही ऍड करतोय म्हणजे 37 धावा झाल्यात धाव पुस्तकावरती. जिंकण्यासाठी 38 बनवायचं आहे. चला लक्षात असू द्या दोन्ही संघ चिंचपाणा तुमचंही लक्ष असू द्या भाल संघ तुमचंही लक्ष असू द्या. 35 धावा झाल्या धाव पुस्तकावरती आणि त्यामध्ये 2 धावा ऍड करतोय पॅनल्टीच्या म्हणजे 37 धावा होतील आणि तुम्हाला जिंकण्यासाठी आता बनवायचे टार्गेट असेल 38. जसं द्वितीय सत्र सुरू होईल आपण मायक्रोफोनवरती आवाज ऐकूयात. आमचे पाल्याचा खरं तर गोड आवाज या मलंगड विभागातील एक गोड आवाज सोनू बांगर यांचा आपण पुढचा आवाज ऐकणार आहोत. तोपर्यंत देऊयात डीजेला एक संधी आणि ऐकूयात एक सुंदर संगीत. थँक्यू डीजे. चला भाल संघ आपली सलामी वीर जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करायची. चला नाणेफेकी पिसारबे संघ आणि चिंचवली संघाचे संघनायक आलेत. पिसारबे संघनायक विजय दादा पवार. आपण लगेच मंचकाशी संपर्क करायचा आहे. थँक्यू सो मच मनोज. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला साहिल 11 चिंचपाडा टीम आणि त्यांच्या फाईट करतोय गावदेवी भाल संघ आणि सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. लक्ष एकूण आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 37 धावा बनला गेला. 38 धाब्याचं टार्गेट असेल. 4 षटकांची लढत. सलामीची जोडी विनायक चिकनकर आणि प्रमोद सोरखादे. गोलंदाजी मार्गवरती पहिले षटक असेल संचित म्हात्रे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा आपण देऊया आणि सेकंड इनिंगला होती सुरुवात. पहिला बॉल
गेम ऑन. हो, पहिला चेंडू या ठिकाणी आउटसाइड ऑप्शन पंच प्रदीप यांचा इशारा येतो वाईट बॉलचा. अवांतर धाब्यांना सुरुवात झाली आहे. खातं ओपन होत आहे. भाल बी संघाचा एक धाव धावफलकावरती. प्रतिषटकामागे विचार केला तर 9.50 ची सरीसरी ही मेंटेन ठेवावी लागेल सामना जिंकण्यासाठी टीम गावदेवी भाल बी संघाला. षटकातील पुढचा बॉल संचित पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. लॉफ्टेड हिट ओव्हर पिच बॉल होता आणि त्याला पाठवला मिडी विकेट. सीमा रेखा बाहेर आघात झालाय. विनायक चिकनकरच्या बॅटमधनं पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, बिगिट षटकार. पण करतोय. ओ, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. बॅकअप दी हँड, चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. पहिला चेंडू भरपूर वेगवान होता, स्लॉट मध्ये गेला आणि आताचा बॉलवरती गती कमी केली. स्लोवर वन पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतो आणि पुढे खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुढे आले होते थोडेसे फटका खेळण्यासाठी परंतु संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आलाय. चला, पिसारवे बी संघाने नाणेफेकी जिंकली आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे लगेच. हो, फटका चांगला बॅकफूट वरती गेले. पंच केलाय बॉलला आणि बॉल कव्हर सीमा रेखा बाहेर आलाय. विनायकच्या बॅटमधून अजून एक हात अडाका, अजून एक षटकार. होती बॉटम एंड भरपूर मजबूत पाहायला मिळतात. विनायक चिकनकर ज्याने हा षटकार ठोकलाय. धावसंख्या पोहोचली ती 13 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, चांगला बॉल, लो फुल टॉस आणि तेवढा चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित असतील. शेखर त्या ठिकाणी होते. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फेकी करतायत तोपर्यंत मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे सरकेल 14 धावा धावफलकावरती. टार्गेट आपण पाहिलं तर 38 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये आणि 38 धावा बनवत असताना मात्र फ्लाइंग स्टार्ट निर्माण केलंय. स्वप्न सुरुवात केली आहे विनायकनं आपल्या टीमसाठी. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामुळे थोडासा वेळ जाईल शत्रुक्षण सजवण्यासाठी. प्रमोद येतात स्ट्रायकरला फलंदाज. अनुभवी खेळाडू आहेत टीम गावदेवी भालबी संघाचे. पहिल्यांदा स्ट्रायकरवरती संचित तयार. हो, स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळायचं होतं. बॉल हवेमध्ये होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित होते परंतु झेल ड्रॉप होतोय आणि एक धाव इथे मिळेल. पहिली संधी मिळते, पहिलं जीवदान मिळतं. बॅट्समॅन प्रमोद सोरका दिला आणि खातं देखील ओपन करतात 1 या धावसंख्येनं. धावसंख्या पुढे सरकेल ती 15 या आकड्यावरती. 9.50 ची सरासरी गाठायची होती प्रति षटकामध्ये परंतु धावगती वाढली गेली या ओव्हरमध्ये टीम भालबी संघासाठी. लॉफ्टेड हिट, फटका चांगला आहे. पुन्हा एकदा जाग्यावरनं पाठवलाय बॉल लॉंग ऑन. सीमा रेखा बाहेर. मनगटी ताकदीचा वापर. विनायक चिकनकरच्या बॅटमधनं तिसरा धमाका, बिगिट षटकार. अतिशय महागडं षटक पाहायला मिळते. गोलंदाज संचित म्हात्रेच्या माध्यमातून या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्यात. धावसंख्या बिनगडी बाद 21. 21 धावा धावफलकावरती. गावदेवी भालबी संघ जिंकण्यासाठी समीकरण येणारे 18 चेंडू आणि फक्त 17 धावेची गरज असेल. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल पिसारवे बी संघ आणि त्यांना फाईट करेल गावदेवी चिंचवली बी संघ. दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे. पॉवर प्ले कंप्लीट झालं. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय आणि स्ट्रायकरला फलंदाज प्रमोद पाहायला मिळतील. मोनिश पाटील येतात. चांगला बॉल, यश उद्ध्वस्त केला जातील. ब्रह्मास्त्राचा वापर. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम भालबी संघाला. आपण पाहतात गोलंदाजी मार्क वरती आणि पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. खोला टाकण्याचा प्रयत्न केला, सफल ठरल्याने विकेट मिळाली आहे. प्रमोद बॅक टू द डगआउट. टीम भालबी संघाला पहिला धक्का. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती तुषार मडवी. धावसंख्या 21. लॉस ऑफ 1 विकेट. टीम भालबी टीम. सामन्याचं समीकरण आपण पाहता जिंकण्यासाठी 17 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 17. रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मोनिश राईट आर्म राऊंड द विकेट. ओ पहिला चेंडू या ठिकाणी फेस करत असताना फलंदाज तुषार बीट झाले. डॉट बॉलची समाप्ती. वाईड यॉर्करचा प्रयास करतात दुसऱ्या चेंडूवरती. पहिला चेंडू यॉर्कर आपण पाहिला, सतीक यॉर्कर होता आणि आता वाईड यॉर्कर पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय जिंकण्यासाठी 16 बॉल आणि 17 धावेची आवश्यकता असेल. फुलटॉस चेंडू चुकी केली आणि खेळाडू उपस्थित. एलिव्हेशन मिळालं नाही या फटक्यावरती. फायदा उचलता आला नाहीये तुषार मडवीला. विश्वास बसत नाहीये हा फटका फसलाय कसा. लॉंग ऑफला टीपी जेल शेखरना आणि लागतोय दुसरा धक्का टीम गावदेवी भालबी संघाला. डीजे धावा रोखल्या जातात. मोनिश म्हात्रेच्या माध्यमातून 3 बॉलमध्ये एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी होतीये. पहिल्या षटकामध्ये 21 आल्यात. मॅच या ठिकाणी थोडीशी बॅलन्स झाली आहे. 15 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता असेल. नितेश म्हात्रे येतात चौथ्या क्रमांकावरती. नेट नंबर 4. वाडीश लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित. लॉंग ऑन मध्ये संचित पाहायला मिळेल. त्याच्यानंतर मिड विकेट रिजनला खेळाडू असेल आणि स्क्वेअर लेग रिजनला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. ही क्षेत्ररक्षणाची विभर असणार टीम साहिल 11 चिंचपाडा टीमच्या माध्यमातून. मोनिश मात्र तयार. हो चांगला बॉल पुन्हा एकदा गुड लेंथ वरती पडल्यानंतर फार वेगानं जातोय. गती भरपूर होती आणि बीट केलं फलंदाज नितेशला. डॉट बॉलची समाप्ती. 4 बॉलमध्ये आतापर्यंत एकही धाव आली नाहीये आणि 2 सफलता प्राप्त केल्यात. मलिंगा ऍक्शन नक्कीच गोलंदाजी होतीये. गोलंदाज मोनिशच्या माध्यमातून. फटका छान आहे. हेलिकॉप्टर उडवलाय परंतु लँड कुठे होतोय आणि लॉंग ऑफ सीमारेषेवरती हा चेंडू लँड झालाय शेखरच्या हातामध्ये. अजून एक झेल आणि लागलाय अजून एक धक्का टीम गावदेवी भालबी संघाला. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्यात आला परंतु तो देखील फसलाय. लॉंग ऑफ रिझनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी होतीये. 5 बॉल मध्ये एकही धाव नाहीये आणि 3 विकेट कॅरी केल्यात या षटकामध्ये मोनिश मात्रेने. सूचित येतात सूचित राणे नवीन फलंदाज. शेवटचा बॉल आहे षटकातील. हो अजून एक चांगला बॉल आणि मेडन षटक फेकलंय या मॅच मध्ये गोलंदाज मोनिश मात्र क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी आणि सामन्यामध्ये कमबॅक केलंय टीम साहिल 11 चिंचपाडा. या टीमने आता मॅच बॅलन्स असेल. 12 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. डीजे सामना जिंकणाऱ्या टीमला मात्र बाय देण्यात येणार होती आणि ती बाय मिळाली आहे आमच्या आयोजकांना. जय हनुमान क्रिकेट संघ पोसरी संघानं पहिला सामना जिंकलाय आणि आयोजन करते भरपूर आराम करतायत. प्रदीप पाटील देखील असतील. अक्षय जाधव, प्रताप जाधव देखील पाहायला मिळत आहेत. अधिक देखील असतील. ऍक्शन मध्ये संघ खेळतोय या मॅच स्पर्धेमध्ये. 12 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 17ची आवश्यकता. आता या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतात प्रथम गवळी येतात. स्ट्राईक केला फलंदाज विनायक ऑन स्ट्राईक.
ही मॅच थोडीशी स्लो झाली. आपण पाहिलं गेलं तर हा सामना लवकर संपेल असं वाटलं होतं, कारण की पहिल्या षटकामध्ये 21 आल्या होत्या. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील, लाऊड अपील केली होती. पंचांकडे कटाक्ष टाकलं होतं, परंतु पंच प्रदीप सहमत नाहीयेत आणि लेग बाईटच्या स्वरूपानं ही सिंगल मिळेल. पंच लेग बाईट असेल प्रदीप, यस लेग बाईटच्या स्वरूपाने सिंगल मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 22 22 फलकावरती चांगली गोलंदाजी होतीये या मॅच मध्ये. नक्कीच आपण पहिल्या षटकाचा अपवाद वगळला तर दुसरं षटक मिळन आणि आता सुरुवात चांगली केली प्रथमनं देखील. 11 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे ती 16 धावेची. सुचित राणे विस्फोटक खेळाडू आहे. षटकार त्याच्या बॅटमधनं भरपूर पाहिलेत अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये. क्षमता गुणवत्ता भरपूर या खेळाडूमध्ये मोठे फटके मारण्याची. खराब चेंडू, येस नो बॉलचा इशारा. बीमर चेंडू असेल कदाचित. यॉर्कर टाकण्याच्या नादामध्ये निसटला असावा चेंडू हातातून. नो बॉल आलाय. अतिरिक्त धावेची मिळते. फ्रीडचा हा बॉल असेल, फ्रीडची संधी असेल फलंदाज सुचित राणेसाठी. धावसंख्या 23 फलकावरती. फटका छान आहे. अप्परकट खेळतायत. पॉइंट डोक्यावरनं खेळलेत आणि चेंडू पॉइंट सीमा रेखा बाहेर आलाय. चौकार सुचित राणेच्या बॅटमधनं. डीजे मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक. गावदेवी भालबी संघाचं टीम मध्ये आता धावा उरल्यात. मॅच मध्ये धावा उरल्यात एकूण 10 चेंडू 11 धावेची आवश्यकता असेल, कारण की संघ पोहोचलाय 27 या आकड्यावरती. लॉफ्टेड हिट. फटका छान आहे परंतु लक्ष नाहीये. खेळाडूचं लक्षच नव्हतं आणि चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमारेखा बाहेर. चौकार. बॉल कधी आलाय आणि त्यामुळे या ठिकाणी हा चौकार मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. प्रथम 6 बॉल समोर खेळून काढतायत. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित. शेखर असतील एकदा तर मिळते. दुसरीचा प्रयत्न करतायत आणि सहजरित्या या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचली ती 33 या आकड्यावरती संघ पोहोचला. विजयासाठी फक्त गरज आहे 5 धावेची. सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती टीम गावदेवी भालबी. लॉफ करायचं होतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला सुचितनं. गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू यशांचा वेध घेऊन निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. बॉल झालेत या षटकातील एकूण 5 बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 7 बॉल 5 ची आवश्यकता. फटका चांगला आहे यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंट रिझनला आउटफील्ड भरपूर फास्ट आणि चेंडू थांबणार नाहीये. सीमा पलीकडे चौकार. आता शेवटच्या षटकामध्ये फक्त 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. एका धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 21 धावा. दुसरं षटक मेडन ओव्हर होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं या षटकामध्ये धावा आल्यात एकूण 16 धावेचं षटक राहिलं. महागडं षटक पाहायला मिळालं. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली सुचितच्या माध्यमातून. आणि आता अंतिम षटकामध्ये ही मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती टीम गावदेवी भालबी. हर्षद तरे येतात शेवटच्या षटकामध्ये. नेक्स्ट मॅच टीम गावदेवी चिंचवली आणि पिसार बेबी संघ आपण रेडी राहायचंय. एका हातामध्ये खेळतात, पाठीमागे खेळतात. विजय धाव. सामना संपलाय. सामना जिंकलाय. गावदेवी भालबी संघानं मॅच जिंकली आणि हार्ड लक टीम साहिल 11 चिंचपाडा